चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पवार यांनी प्रचारादरम्यान पुनावळे गावाला भेट दिली। यावेळी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले। प्रभाग 25 मध्ये वाकड, ताथवडे आणि पुनावळे हे 3 मोठे भाग असून प्रत्येक भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस विकास कामे किंवा समस्यांचं निराकरण झालेलं नाही। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी चेतन पवार यांना निवडणूक लढवण्याचे बळ दिले आहे। येणाऱ्या निवडणुकीत नागरिक मोठ्या मताधिक्याने लोकशाहीच्या उत्साहात सहभाग नोंदवत प्रशासनाला आरसा दाखवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे पुणेकरांनी आम्हाला। ज्या प्रकारे काल ताथवड्यामध्ये जो प्रतिसाद भेटला आम्हाला, भरपूर असे मुद्दे सांगायला गेलेत। आज रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न तर आता भरपूर झालेला आहे। बाकीचे खूप काही प्रश्न आहे, अजून पाणी आहे, नाले, स्मशानभूमीचा एक प्रश्न आहे। आमच्या इथं 16 ते 17 हजार वोटिंग आहे आज पुनोळे गावचं, पण स्मशानभूमीचा आज एखादा एक्सपायर झाला तर तिथं 2 मैत समजा जळत असतील तरी एखाद्याला होल्डवर ठेवावं लागतं की बाबा रात्री एक्सपायर झालेला व्यक्ती त्याला दुपारी त्याचा अंत्यविधी करावा लागतोय। ही दुर्दैव आहे। आज भरपूर वेळा वारंवार आम्ही पालिकेला पत्र देऊन पण ती गोष्ट पालिकेने आज मानून नाही घेतली। तो एक प्रश्न आम्हाला मार्गी लावायचा आहे। नागरिकांना आम्ही एकच आवाहन करू, भूल थापांना बळी पडू नका। चांगल्या ही सुवर्ण संधी आहे आज की बाबा चांगले सुज्ञ उमेदवार तुमच्याकडे आहेत, त्यांना निवडून द्या। समोरील बटन दाबून चैतन्य पवार असेल, मी असेल, आम्हाला प्रचंड मताने विजय करा। आम्ही कामामध्ये कुठल्याही प्रकारचे कमी भासणार नाही। प्रत्येक ठिकाणी जी अडचण असेल ती आम्ही सोडवण्याचा होते, काही ठिकाणी होत नाही आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे। दुसरा विषय की पाणी पुरवठा कमी दराने होते। ज्या पद्धतीने पुनवळे, ताथवडे, वागड प्रभाग वाढलाय, लोकसंख्या भरपूर झाली। जवळजवळ या प्रभागाचं मतदान आता जवळ 66 ते 67 हजारापर्यंत गेले आणि पाणी आपले जे मिळते ते कमी प्रमाणात होते। तर पाण्याचा एक गंभीर प्रश्न, जसं सागरने दुसरा विषय जाणला की विद्युत दाहिनी झाली पाहिजे। स्मशानभूमी आहे पण विद्युत दाहिनीची या प्रभागासाठी आवश्यकता आहे। परत आतापर्यंत क्रीडांगण झाले नाही किंवा नगरपालिकेच्या इंग्लिश मिडियमची स्कूल झाली पाहिजे, सीबीएसई बोर्डाची, कारण बाहेरचा स्थानिक वर्ग कमी आहे आणि बाहेरचे लोक जास्त आलेले, म्हणजे विविध राज्यातून। आता ज्या प्रभागाच्या समस्या ते सोडवण्यासाठी जो सक्षम उमेदवार असेल त्याच्या पाठीचे सर्व मतदार राहतील। आणि सागर भावांनी, चेतन भाऊ आता ते मशालीच्या माध्यमातून मशालमय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या पक्षातर्फे उभे राहिलेले, जनता त्यांचं काम बघून, आणि सागरने पण आता 2-3 वर्ष झाले चांगलं काम चाललंय। चेतन भाऊचं पण काम चांगलं चालू आहे। लोक नक्कीच त्यांचा विचार करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।